संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्ती महामानव महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागत आपल्या शुद्ध पद्धतीने निर्मळायला असा धम्म अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या अशा सर्व श्री रत्नांना प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अशा धम्मक्रांतीमुळे संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज महामंगलय आषाढ पौर्णिमेच्या वर्षावाच्या निमित्ताने आपल्या पंचशील विचारमंच बुद्धविहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनाला 80व्या दिवसाला प्रारंभ होत आहे। तरी या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक बौद्ध उपासिका पंचशील विचारमंचचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या प्रती मी सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि पुढील ग्रंथ वाचनाला सुरुवात करतो। तरी सर्वांनी शांतपणे धम्म समजून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। काल लगातार आपले 2-3 दिवस दान पारमितावरती ग्रंथ वाचनाला सुरुवात झाली होती, परंतु आपण अनाथ पिंडाकाचे दान बघितले, आम्रपाळीचे दान बघितले, विशाखाची दान श्रुता बघितली आणि बिंबिसार राजाची दान पारमिता। आता आजचा जो उपदेश आहे तो उपदेश हा आरोप भगवंतावर आरोप केलेला उपदेश आहे लोकांनी। त्याचं आजच्या ज्या शीर्षकाचं नाव आहे मोह आकर्षाने धर्म दीक्षा देण्याचा आरोप हा भगवंताने केला। मोह म्हणजे लोभ आणि किंवा लोभाच्या आकर्षणाने किंवा त्याला एक आपण ईर्ष्या म्हणतो काही लोक आणि त्याच्यानुसार भगवंतावर आरोप करतात। एकदा काय होतं, वैशालीच्या महावनातील कुटागार नगरमध्ये भगवान बुद्ध वास्तव्य करीत असतात आणि त्या ठिकाणी लिच्छवी जमातीतील एक ग्रस्त असतो भक्ती हा तथागताकडे जातो, भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो, भगवान लोक असे म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि तो दुसऱ्या धर्माच्या लोकांना फुलविण्यासाठी जादू टोणा त्याला अवगत आहे। म्हणजे तो भद्या म्हणतो की लोक असे म्हणतात की भगवंताला जादू टोण्याचं अवगत आहे आणि दुसऱ्या धर्मातील लोकांना तो आकर्षित कशाने करतात, त्या जादू टोण्याने। तर ही एक अफवा असते आणि अफवा कधी पसरली जाते, कोणाच्या बाबतीत, जेव्हा तुमच्या कोणाच्या विषयी जेव्हा ईर्ष्या क्रोध द्वेष भावना अशी जर व्यक्त झाली तर इतरांच्या वेळी ती अफवा पसरली जाते। कदाचित समजा एका लाईनीत 2 दुकानदार सेम सारखे धंदे केले आणि ते धंदे एकाचा धंदा चांगला चालतो आणि एकाचा धंदा चालतो, तर त्याच्यामध्ये याच्याबद्दलची ईर्ष्या उत्पन्न होत असते
तर त्याला जर आपण विचारलं की बाबा तुझा धंदा पण वडापावाचा आहे, याचा धंदा पण वडापावाचा, पण हा चालत का नाही, तर तो आपल्यातल्या कमतरता सांगणार नाही की माझी वाणी चांगली नसेल, माझ्या मालाची क्वालिटी चांगली नसेल, किंवा मी कुठेतरी कमी पडत असेल, परंतु तो लोकांना असे उद्देश सांगत असतात की याच्याकडे काहीतरी जादू आहे आणि त्या जादूमुळे याच्याकडे गिऱ्हाईक आकर्षित. हा असा एक प्रकार आहे. म्हणून एखाद्याचं जर चांगलं चाललं किंवा एखाद्याची परिस्थिती कशी झाली आणि जर त्याच्या व्यतिरिक्त बाजूवाल्याच्या दुसऱ्याच्या जर त्याची परिस्थिती चांगली झाली, त्याच्या मनावर जर आपल्या दोष उत्पन्न झाला की आपण असे वाईट अकुशल कर्म करत असतो. म्हणून इथे भगवंताविषयी असं घडलेलं आहे. ते काय म्हणतात, जे असे म्हणतात, हे लिच्छवी लोक सांगतात, जे असे म्हणतात की ते तथागताबद्दल चुकीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हेतू अमान्य करतात, म्हणजे चुकीचा प्रचार करतात, आम्ही लिच्छवी लोक या आरोपावरती विश्वास ठेवीत नाही. भगवंताला सांगतात की हे लोक असा चुकीचा प्रचार करत आहेत, परंतु जे आम्ही लिच्छवी जे लोक आहेत, हा बद्य म्हणतो की आम्ही जे लिच्छवी लोक आहेत याच्यावरती आमचा विश्वास नाही. परंतु पुढे असं सांगतात की भगवंताने याच्यावरती ते म्हणतात, तथागताने या बाबतीत त्यांचं स्वतःचं म्हणणं काय ते आम्हाला सांगा. आमचा तर विश्वास नाही, पण तथागताने असे लोक का बोलतात याच्यावरती तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. तेव्हा पुढे तथागत त्या बद्धीला म्हणतो, अफवा कशी पसरली जाते, जेव्हा देश निर्माण होतो तेव्हा. समजा आपल्या काळामध्ये अफवा आपल्या लोकांची बौद्ध समाजाची अशी पसरली होती की यांची प्रगती जी झाली ती आरक्षणामुळे झाली. ही अफवा पसरली. त्यांना कमी टक्केवारी जरी असले तरी यांना नोकऱ्या लागतात, शिक्षणात महत्त्व मिळतंय, परंतु तशी परिस्थिती नाही. कारण आपल्याही मुलाला आता जवळपास 90चा कटाप चालू आहे, पण एससी कॅटेगरी मध्ये का आपला बौद्ध समाजच आहे का? एकूण 60 जाती आहे, पण आपल्यावर लक्ष त्यांचं सगळ्यांचं का? बाबासाहेबांनी घटना लिहिली, घटनेमध्ये संविधानामध्ये आरक्षणाची जी तरतूद केली ही वैयक्तिक आपल्यासाठी केली का? नाही ना. याचं कारण आहे की आपले मुलं पण इतर गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. जेवढे बौद्ध लोक आहेत त्या गोष्टीमध्ये त्यांना माहित आहे की बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्त्व प्राप्त केले. मला माझ्या मुलीला इंजिनिअरिंगला 75% पडले होते गव्हर्नमेंटला डिप्लोमाला, तर तिचा पहिल्या लिस्टमध्ये नंबर नाही आला, तिचा चौथ्या लिस्टमध्ये नंबर लागलाय डिग्रीसाठी. म्हणजे एवढं कॉम्पिटिशन आहे की एवढा पटाप आपला चालू आहे. शेवटी टक्केवारी शिव आणि शिक्षणावर ही जी यांनी जी अफवा पसरली आपल्याविषयी तीही चुकीची आहे. आणि ही अफवा कधी होते, जेव्हा आपल्याविषयी त्यांचा द्वेष निर्माण होतो, तेव्हा अशा चुकीच्या अफवा या पसरल्या जातात. म्हणून भगवंत म्हणतात की बद्ये, अफवा किंवा लोकप्रवाद यावर विसंबून राहू नये. काय म्हणतात, ह्याच्या अफवा पसरलेल्या असतात, कोणी लोकांकडून या अफवा पसरलेल्या असतात, ह्या त्याच्यावर आपण अवलंबून राहू नये. या अफवेवरती एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ते मान्य करू नका. म्हणतात एखादी गोष्ट जर धर्मग्रंथाची सांगितली आहे तरी ती मान्य करू नका, कारण अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित आहे किंवा बाह्य स्वरूपाने ती प्रतीत आहे आणि ती योग्य आहे किंवा अयोग्य आहे तेवढ्याने ती स्वीकारू नका. या अशा ज्या अफवा असतात ना, कारण
आपोआप कधी माणूस कसं होतो, आपल्यामध्ये जर लोभ उत्पन्न झाला की एखादी गोष्ट ही मलाच हवी आहे आणि ती मला मिळत नाही आणि माझ्या विरोधात सगळे गेले, मग त्याच्या बाबतीत काहीतरी अफवा पसरून तिथलं नियोजन दळमळीत करून टाकायचं. म्हणून भगवान सांगतात की असे अफवा पसरवणारे लोक हे यांच्यावरती ईश्वरभूत मध्ये त्यांच्यावर अवलंबून राहू नका. तुम्हाला ती न्याय वाटते म्हणून ती मान्य करू नका. श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे, यामध्ये भागून जाऊन एखादी गोष्ट मान्य करा. एखादा भिक्खू आहे समजा, आणि जर तो भिक्खू आहे म्हणून त्याची गोष्ट आपण ऐकली पाहिजे, ती खरी आहे किंवा खोटी आहे किंवा अफवा आहे, तरी तुम्ही जर ती अफवेसारखी गोष्ट असेल तर त्याची पण ऐकली नाही पाहिजे. पुढे ते भद्देला एक असाही उपदेश करतात, भद्दे अमुक एक कृत्य पाप कर्म आहे आणि असे सर्व घटना स्वतः निरीक्षणातून तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानाने ते ग्रहे सांगितले आहे. एखादी गोष्ट पाप कर्म घटना आहे आणि तुम्ही निरीक्षण केलं, एखाद्याने सांगितलं, बरं ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रहाची विद्वानाने सांगितल्यानंतर धरली, परंतु त्या गोष्टीमुळे जर तुमचं नुकसान होत असेल, हानी होत असेल, तर त्या गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे असे पुढे भगवान परत म्हणतात, तुझ्या प्रश्नाबद्दल जो प्रश्न सुरुवातीला केला बद्धेने त्याला पण उत्तर देतात. बद्धे, तुझ्या प्रश्नाबद्दल पण मी बोलतो. बघा, बद्धे जे मजवर चमत्कार करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात, त्या बद्धेला सांगतात, लिच्छवी लोकांना जमातीला तो बद्धेला सांगतात की जे माझ्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी चुकीचा आरोप करतात ते स्वतः महत्वाकांक्षी लोक नाहीत. महत्वाकांक्षी म्हणजे कसं असतात, म्हणजे स्वतःचा मतलब साधणारे असे नाही का. प्रश्न करतात भगवान त्याला, जे असा चुकीचा जर संदेश देत असतील तर हे लोक महत्वाकांक्षी नाहीत का. त्या बद्धीला प्रश्न करतात, तो बद्धी म्हणतो, भगवान हे लोक महत्वाकांक्षी आहेत. कारण हे लोक महत्वाकांक्षी म्हणजे स्वार्थी लोक असतात. जे लोक आपल्या लोभापोटी इतर लोकांचा चुकीचा जर प्रसार करत असतील तर ते लोक महत्वाकांक्षी आहेत असं समजलं पाहिजे, असे भगवान त्यांना म्हणतात. तसे पुढे परत भगवान म्हणतात, बद्धे, लोभाने जिंकले गेलेले महत्वाकांक्षी लोक आपली महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्याची किंवा पाप करण्यास कधी कसरत करत नाही. म्हणजे ती संधी सोडत नाही. जे लोभाने युक्त झालेले जे लोक असतात ना, लोभापुढे एखादे कशाचाही लोभ जर उत्पन्न झाला, खुर्चीचा हो, धनाचा हो, आपल्या जमिनीचा हो, परंतु तो लोभ एवढा उत्पन्न झालेले लोक जे असतात ते जर त्यांच्यामध्ये चांगले लोक जरी आले तर त्याला ती सोडत नाही असे लोक म्हणतात. एवढं ते कुशल पाप कर्म करत असतात आणि ते खोटं बोलण्याशी किंवा पाप करण्याशी मागे पुढे बघत नाही असे भगवान त्यांना सांगतात. आणि पुढे बद्धी आणि परत भगवान त्या बद्धीला सांगतात, कुविचार आणि सूड भावना. कुविचार म्हणजे वाईट विचार, ज्या मनामध्ये चित्तामध्ये उत्पन्न होणारे तुमचे वाईट विचार जे असतात ते वाईट विचार, आणि त्या वाईट विचाराच्या मनामध्ये जे चित्तात निर्माण होते ना, ती सूड भावनेचे ते एक विचार. म्हणून भगवान म्हणतात की जेव्हा माणसाच्या मनामध्ये चित्तामध्ये होणारा वाईट विचार आणि सूड भावना अशा माणसाच्या मनात उत्पन्न होते, तेव्हा त्याच्या महत्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यावर आरोप करण्यास ते दुसऱ्याला चितवणी देतात.
त्याच्या जर मध्ये आड आलं तर त्याला पण ते चितवणी देतात. कारण असा वाईट विचार करणारे माणसं हे कोणाचं ऐकत नाही. ते कधीच्या नाही ते स्वतःच खरं करून दाखवत असतात. कारण खरं करून दाखवण्याचं त्यांच्या चित्तामध्ये लोभ उत्पन्न झालेला असतो. ओ भगवान देतील बद्दे असे बोलले. आणि परत भगवान सांगतात की मग आपण काय केलं पाहिजे. बद्दे यायला सांगतात. ते भगवान सांगतात की मी माझ्या शिष्याला कसा उपदेश करतो. बघ बद्दे माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो. प्रिय शिष्ये लोभयुक्त विचाराचे नियमन करून तू राहत जा. आणि भगवान आपल्या शिष्याला असा संदेश देतात, उपदेश करतात की शिष्यांनो या लोभापासून मुक्त झाले पाहिजे. असं निर्दोष जीवन तुम्ही जगलं पाहिजे. आणि असा संदेश भगवंत आपल्या शिष्याला करतात. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य मन वचन किंवा कृत्य याद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. आणि जर तू लोभमुक्त जर कार्य केलंस तर तुझ्या मनात येणारे जे विकार आहेत ते येणार नाहीत. तुझ्या वाणीने जे अकुशल जे कर्म करणार आहेस ते तुझ्या हाताने होणार. कारण अकुशल कर्म वाणीच होतात ना. आपण जर एखाद्याला बोलतो आपण कसं बोलतो, आपल्या वाणीनेच बोलतो ना. चांगलं किंवा चांगलं बोललं तर आपलं चांगलं कुशल कर्म. आणि आपण जर वाईट जर बोललो, कठोर बोलले, शिवीगाळ करणे हे कसं आहे आपलं या वाणीनं होणार अकुशल कर्म आहे ना आपलं. तर भगवान ते मी सांगतात त्यांना आपल्या चित्तात होणारे विकार नष्ट केले पाहिजे. आणि आपल्या वाणीनं समोरच्याला चांगलं बोललं पाहिजे हे आपल्या शिष्याला ते सांगत असतात. द्वेष आणि अज्ञान याच्यावर नियंत्रण ठेवून तू वाग. आणि ह्या गोष्टीवर द्वेषाचा त्याग कर आणि तुझं जे अज्ञानपण आहे त्याला तू सांभाळ आणि हे नियंत्रणात ठेवून तू वाग. आणि असे माझे शिष्य वागतात असे त्या बुद्धीला भगवंत सांगतात. पुढे बुद्धीये जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात. बघा भगवान सांगतात की जे श्रमण आणि ब्राह्मण ही माझी निंदा करतात. श्रमण गौतम जादूगार आहे आणि त्याला जादू टोना अवगत आहे. ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भुलवतो. हे लबाड व खोटे बोलणारे आहे. आणि वद्याला ते पण भगवान सांगतात की जे श्रमण माझी निंदा करतात की गौतम श्रमण गौतम जादूगार आहे. त्याला जादूवनाचं कला अवगत आहे आणि ते अवगत आहे त्यामुळे जे बाहेरच्या धर्मातील लोकांना तो भुलवतो. हे जे बोलणारे जे लोक आहेत ते कसे आहेत, लबाड आहेत आणि असत्य भाषण करणारे आहेत असे भगवान त्या बुद्धीला सांगतो. पुढे भगवान आपली ही जादू मोठी अजब आहे. या आपल्या जादू टोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते. म्हणजे खरा जो उपदेश आहे हा पद्याला भगवंताचा करा. परंतु तो असा म्हणतो हे जर हे तर जादू टोण्याचं तुम्ही करत नाही पण लोकांना जर भुलले असते तरी तुमचं इथे कल्याणच होतं. की भगवान हे चांगलाच उपदेश करतात. काय नाही का एखाद्या विरोधात जर आपण म्हटलं अरे तो चांगला नाही तर आपण काय म्हणतो नसू दे बाबा आम्ही आमचं बघून घे. उलट त्याच्याबरोबर जे राहणारे संगतीचे लोक आहेत त्यांचं उलट कल्याण. म्हणून असा परत तो बद्य भगवंताला म्हणतो. खात्रीने यामुळे हित आणि सुख प्राप्त झाले असते. भगवान जर सर्व ब्राह्मण आणि क्षत्रिय वैश्य शूद्र आपल्या सर्व जादू टोण्याने मोहून जातील तर दीर्घ कालापर्यंत त्यांचं हित सुख नक्की प्राप्त होईल. आणि जर भगवंताचा असा उपदेश
बोला कसा जादू टोना हो, खोटे काही लोक बोलू, पण जर भगवंताचा हा चांगला उपदेश जर ऐकला असता तर या जगातील सर्व लोक खालच्यापासून तर वरपर्यंत लोक हे सुखी आणि समाधानाने राहतात. आणि बद्धी म्हणतो हे खरे आहे बद्धी, आणि खरे आहे या जादू टोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांनी पाप कर्माचा त्याग केला तर जगाच्या हिताचे आणि सुखात ठरणार आहे. आणि इथे हा आपला भाव संपलेला आहे. हा जरा जो भाग होता त्याच्यामध्ये जे दिलेले शब्द होते ना तो थोडा किचकट होता, त्याच्यामुळे थोडासा विचार करून वाक्याची पुनर्रचना करावी लागते.